आज आपण क्रिसमस निमित्त एगलेस प्लम केक बनवूयात. नमस्कार, मी वर्षा बीएम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी 2 संत्री मधून कापून त्यांचा ज्यूस काढून घेऊयात. त्यातला साधारण अर्धा पिला ज्यूस एका बाउलमध्ये घेऊन त्यात बारीक काप केलेले पाववाटी काजू, पाववाटी बदाम, पाववाटी अक्रोड, पाववाटी काळे मनुके, पाववाटी क्रॅनबेरी आणि पाववाटी टुटी फ्रुटी घालून संत्र्यांच्या रसात मिक्स करून 1 तासासाठी झाकण ठेवून भिजत ठेवूयात. त्यानंतर कढईत अर्धा पेला साखर घालून गॅस मंद ठेवून अशा प्रकारे वितळून घेऊयात. हळूहळू साखर वितळू लागेल आणि तिला छानसा सोनेरी रंग येऊ लागेल. आता यात अर्धा पेला पाणी अगदी हळूहळू मिक्स करून ढवळून घेऊयात. मिक्स करताना जास्त घाई करायची नाही, नाहीतर हातावर गरम मिश्रण उडू शकते. उकळी यायला लागल्यावर यात चिमूटभर जायफळ, 2 दालचिनीचे तुकडे, 3 हिरवी वेलची आणि 3 लवंगाची पावडर करून या साखरेच्या मिश्रणात घालूयात. मग हे पाणी गॅस बंद करून थंड करून घेऊयात. इकडे 1 तासानंतर एक कढई 10 मिनिटे थोडे मीठ आणि स्टँड लावून झाकण लावूयात. मध्यम आचेवर प्रीहीट करायला ठेवूयात. इकडे केकचे बॅटर तयार करण्यासाठी बाउलमध्ये पाव कप दूध व त्यात पाव कप तेल घालून साधारण 1.5 वाटी मैदा चाळून घेतला आणि मग तयार केलेले साखरेचे पाणी गाळणीने गाळून याच्यात मिक्स केले. विस्कने उथळ्या मोडून घेतल्यानंतर त्यात ऑरेंज ज्यूस आणि ड्रायफ्रूटचे मिश्रण घालून मिक्स करूयात. एकाच दिशेने चांगले फेटल्यानंतर सर्वात शेवटी चिमूटभर मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करून घेतला. आता एका टीनला थोडे तेल लावून त्याला मैद्याने कोट करून घेतले. त्यात आता ही मिश्रण ओतून 4 ते 5 वेळा टीन टॅप करून घेतला. मग हा टीन प्रीहीट केलेल्या कढईत स्टँडवर ठेवून झाकण लावून घेतले. आता 1 मिनिटांसाठी गॅस मध्यम आचेवर करून नंतर लगेचच गॅस फ्लेम मंद करून 35 ते 40 मिनिटांसाठी वाफवून घ्यायला ठेवला. केक साधारण 15 ते 20 मिनिटे तयार झाल्यावर वरून सुका वाटायला लागल्यानंतर त्यावर झाकण काढून उरलेले ड्रायफ्रूट्सचे काप आणि टुटी फ्रुटी लावून सजावट करून घेतली आणि परत झाकण ठेवून वाफवायला ठेवला. 35 मिनिटे झाल्यावर शेवटी केकचे झाकण काढून टूथपिकने केक तयार झाला की नाही ते पाहिले. टूथपिकला मिश्रण चिपकले नाही, म्हणजेच आता आपला केक तयार आहे. कढईतून बाहेर काढून केक अर्ध्या तासासाठी थंड करून घेतला. पूर्ण गार झाल्यावर केकच्या काडासुरीने सैल करून केक प्लेटमध्ये काढून घेतला. आता आपला खूपच पौष्टिक आणि अप्रतिम चवीचा प्लम केक तयार आहे. क्रिसमससाठी अगदी घरच्या घरी हा खूपच हेल्दी केक बनवता येतो. तुम्हाला जर अशाच प्रकारच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा.